श्रोते हो नमस्कार. आई वडिलांच्या काबाड कष्टातनं उभे राहिलेले कवी किरण भावसार यांनी त्यांच्या चिमणचारा नावाच्या हृदयस्पर्शी रचनेमध्ये त्यांच्या जीवनाची चित्तर कथाच उलगडून दाखवली आहे. अभिवाचन उमेश शिंदे. शिलाई मशीनवर ताईनानांनी आयुष्यभर टाके घालून निगुतीने नीटनेटक्या सांधलेल्या संसाराचे टाके आम्हा भावंडाच्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाबरोबर उधळू लागले. तेव्हा वाढत्या वयाची ओळीनं मोठ्या वर्गात शिकणारी आम्ही तिन्ही भावंड सुरवंटाची फुलपाखरं होण्याच्या अवस्थेत नव्या क्षितिजाच्या शोधात. तर आमच्या वाढत्या खर्चाला तोंड देताना ते वाढवत राहिले शिलाई मशीनची गती, मान पाठ एक करून रात्रंदिवस. चढायला लागलेली संसाराची गाडी ओढतानाच त्यांचं ते हेलपाटणं आम्हाला समजत होतं. त्या वयातही ताईचे बिनफराळाचे वाढते उपास, नानांच्या वाढत्या रात्रपाळ्या, जीवाभारी भरलेलं शिवणकाम आणि ते उपसताना कधी कधी लाईट नसताना कंदिलाच्या उजेडातही रात्र रात्र सुरू असलेली मशीन. रात्री पहाटे कधी उठलं अभ्यासाला तर मशीन सुरूच. आमच्यापेक्षा खरं तर त्यांच्याच खडतर अभ्यासाची कसोटी लागलेली. वाढत्या खर्चाची तोंड मिळवणी करताना चिंतेचं जाळं व्यापून टाकी. त्यांच्या चेहऱ्यावरील उसण्या हसण्याला तरी ते देत राहिले आमच्यावर आयुष्य उधळून. कितीही लपवली फाटकी पॅन्ट त्यांच्यापासून तरी सुटायचं नाही त्यांच्या नजरेतून. शहरात शिकणाऱ्या पोराचं फाटकेपण, मग ते उसनवारीने घेऊन येत आमच्यासाठी नवे कपडे आणि रात्र पहाट करून शिवूनही काढत लगेच. एरवी कधी हाफ शर्ट न वापरणारे नाना स्वतः मात्र मग मशीनवर सतत हात ठेवून कोपरावर इरलेल्या बाह्या कापून हाफ बाह्यांचा करून वापरीत तो शर्ट. त्याला काय होतं म्हणतं, आपल्या चपलेच्या तुटलेल्या अंगठ्याकडे दुर्लक्ष करून घेऊन देत आम्हाला नव्या चप्पल बुटांचे जोड. अशात आणखी वाढत जाई मशीनची गती आणि रात्रपाळ्यांची संख्या. मुलाला जेवणाच्या डब्यासोबत दूध पाठवण्याचा वेडा अट्टहास करताना कोरा चहा चांगला लागतो तब्येतीला म्हणत कोरा चहा पीत कैकदा. ताईनं बोलता सामिल्या सगळ्यात पोटाला चिमटा घेऊन सगळी उरफोड सुरू पोरं वाढवताना. धन्यवाद.